नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय आणि मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान, मस्त आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आपण साडीमध्ये यंग आणि युथफुल कसं दिसू शकतो हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर बऱ्याच वेळा आपण बाहेर जाण्यासाठी तयार झालेलो असतो आणि आपण साडी पण वेअर केलेली असते. तर त्यावेळेस आपल्या मनात असा विचार चालू असतो, की मी या साडीमध्ये खरंच जाड दिसते किंवा मग मला ही साडी सूटच होत नाहीये किंवा मग ह्या साडीमध्ये माझं एज खूप जास्त दिसते, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीही नसतं. कारण जेव्हा कधी आपण कोणतीही साडी निवडतो, तेव्हा ती निवडताना चांगल्या प्रतीची किंवा मग जी आपल्याला सूट होते ना, तशाच प्रकारची साडी आपण निवडायची. खूप जणींना असं वाटत असतं, की मी साडीमध्ये खूप एज माझं जास्त दिसते किंवा मग मी खूप असं जास्त एजपेक्षा सुद्धा जास्त दिसते. तर असं काही नसतं. जेव्हा कधी आपण साडी निवडतो ना, ती पण अशी निवडायची, की ती आपल्यावरती सूट पण झाली पाहिजे आणि आपण कोणत्या प्रकारचे ज्वेलरी वेअर करतोय किंवा मग आपण आपली हेअरस्टाईल कोणती आहे, आपण कशा प्रकारचा मेकअप केलाय किंवा कशा प्रकारच्या बांगड्या वेअर केल्यात, ह्याच्यावर सगळा ओव्हरऑल लूक डिपेंड करत असतो. त्याच्यामुळे आपण साडी निवडताना ना अशी निवडायची की ती आपल्यावरती व्यवस्थित छान दिसली गेली पाहिजे. तर असंच काही यंग आणि युथफुल दिसण्यासाठी साडीमध्ये मी काही टिप्स सांगणार आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर टिप नंबर पहिली मी सांगणार आहे तुम्हाला. तर तर टिप नंबर पहिली आहे, साडी निवडताना आपण जास्त मोठ्या ब्रॉड काठाच्या न निवडता एकदम अशी नाजूक काठाची साडी निवडायची किंवा नाही काठ जरी नसेल ना तरी सुद्धा चालेल. प्लेन साडीसुद्धा चालू शकते. अशी साडी आपण निवडायची. त्या साडीमध्ये सुद्धा आपण छान दिसू शकतो आणि आपण यंग असल्यासारखं आपल्याला वाटतं. आपलं जास्त एज झाल्यासारखं सुद्धा वाटत नाही. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारची साडी निवडायची. आता तुम्हाला असं वाटेल, की मोठ्या बॉर्डरच्या साड्या घालायच्याच नाहीयेत का? पण असं काही नाही. मोठ्या बॉर्डरच्या साड्यासुद्धा आपण घालू शकतो. पण स्पेशल ओकेजन असेल त्यावेळेस आपण त्या साड्या नक्कीच घालू शकतो. तर आणि जर तुम्ही सुद्धा जर नोटीस केलं ना, तर आपण जेव्हा ब्रॉड काठाच्या किंवा मोठ्या काठाच्या साड्या आपण घालतो ना, त्यावेळेस आपलं एज जास्त दिसतं ॲज कंपेअर टू स्मॉल काठाच्या साड्या किंवा न काठ असलेल्या साड्या. आणि जर आपल्याला जास्तच यंग दिसायचं असेल, तर आपण एकदम मीडियम साईजच्या काठाच्या साड्या आपण वापरल्या पाहिजे किंवा विदाऊट बॉर्डरच्या साड्यासुद्धा घातल्या तरी चालतात. खूप सुंदर दिसतात आणि जास्तीत जास्त करून आपण लाईट वेट साडी निवडली ना, तर ती खूपच छान दिसते आपल्याला. आणि प्लेन साड्यासुद्धा खूप छान दिसतात. प्लेन साड्यांमध्ये तर खूप सारी व्हरायटी आलेली आहे. खूप छान-छान साड्या आहेत. तर तशाही साड्या तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि त्या घालू शकता. आता ज्या साड्या डेली बेसिसवरती साड्या वेअर करतात घरगुती रोज, तर त्या साड्यांसाठी त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे, की तुम्ही जेव्हा कधी साड्या निवडत असाल, तर तुम्ही जास्तीत जास्त करून शिफॉनची साडी, जॉर्जेटची साडी किंवा मग एकदम सॉफ्ट साडी असते ना, एकदम मलमलसारखी तशा प्रकारच्या साड्यासुद्धा तुम्ही वापरू शकतात. आज तुम्ही पाहताय मी एकदम सॉफ्ट साडी आहे. ह्याचं फॅब्रिक तर इतकं सॉफ्ट आहे ना, तर मला ही साडी खूप आवडते. खूप म्हणजे आणि इतकी छोटीशी घडी होते त्याची, त्याच्यामुळे ही साडी खूप छान पण दिसते आणि डेली बेसिसवरती सुद्धा आपण खूप छान प्रकारे हिचा वापर करू शकतो. म्हणून मग माझ्याकडे अशा प्रकारच्या साड्या इतक्या आहेत ना, म्हणजे भरपूर साड्या आहेत आणि मला असंच फॅब्रिक आवडतं म्हणून मग मी अशाच प्रकारच्या फॅब्रिकच्या साड्या घेत असते. जास्तीत जास्त करून तुम्ही सॉफ्ट साड्या डेली बेसिसवरती वापरू शकता. आता आपण जेव्हा डेली बेसिसवरती साड्या घालत असतो, त्यावेळेस आपण काय करायचं, की जास्त हेवी बॉर्डरच्या साड्या वापरायच्या नाहीत. एकदम थोडीशीच बॉर्डर असेल किंवा मग बॉर्डर नसेल ना तरीही चालेल. तशा प्रकारच्या साड्या आपण वापरू शकतो. डेली बेसिसवर ह्या साड्या खरंच खूप सुंदर दिसतात आणि आपलं एजसुद्धा त्यामध्ये दिसून येत नाही. जर आपण अशा ब्रॉड काठाच्या डेली बेसिसवरती साड्या वापरल्या, तर आपलं एज दिसायला लागतं. त्याच्यामुळे ही एक टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता आपण कोणत्या प्रकारच्या साड्या वेअर केल्या पाहिजे, ज्यामध्ये आपण एकदम यंग असल्यासारखं वाटेल, तर आपण साडी निवडताना अशा प्रकारची साडी निवडायची, शिफॉन, जॉर्जेट किंवा मग आता तर ऑर्गेन्झा साडीचा खूप ट्रेंड आहे किंवा मग सॅटिनची साडी, जॉर्जेटची साडी, प्लेन साडी. तर प्लेन साडी जेव्हा तुम्ही घालत असाल ना, त्याच्यावरती एकदम भरगच्च असलेला ब्लाऊज घाला. खूप छान दिसतो, एकदम ट्रेंडी दिसतो आणि आता सध्या तर खूप ट्रेंडमध्ये आहेत तसे ब्लाऊज. आणि अजून एक अशा प्रकारची तुम्ही साडी वेअर करू शकता, ऑर्गेन्झा साडी. आणि ज्या साड्यांच्या बॉर्डरवरती किंवा साड्यांवरती जे सिक्वेन्स असतात किंवा मग छोटे-छोटे कुंदन वगैरे असतात ना, तर तशाही प्रकारच्या साड्या तुम्ही नक्की वेअर करू शकता, घालू शकता आणि त्याही साड्या खरंच खूप सुंदर दिसतात. तर मलाही त्या साड्या खूप आवडतात. जेव्हा कधी तुम्ही त्या साड्या घालाल ना किंवा मग कुंदनच्या किंवा सिक्वेन्सच्या ज्यावेळेस आपण साड्या घालतो ना, त्यावेळेस तशाच प्रकारचं आपण नेकलेस वेअर केला पाहिजे. तेव्हा त्या साड्यांना लूक पण येतो आणि ओव्हरऑल लूक आपला खूप छान दिसतो. त्याच्यामध्ये आपण खूप छान प्रकारे यंग दिसू शकतो. तर साडीच्या बाबतीत ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर नक्कीच यंग दिसण्यासाठी आपल्याला मदत होईल. टिप नंबर दुसरी आहे ब्लाऊज. तर आपण ब्लाऊज कशा प्रकारचे वेअर करू शकतो किंवा कशा प्रकारचे ब्लाऊज आपण निवडू शकतो, ज्याच्याने आपलं एज एकदम कमी दिसेल आणि आपण यंग असल्यासारखं आपल्याला वाटेल. तर अशा प्रकारचेच आपण ब्लाऊज निवडायचे. ब्लाऊज निवडताना काय करायचं, की आपली साडी जर प्लेन प्लेन असेल, तर प्लेन ब्लाऊज न घालता आपण एकदम
डिझाईनचा ब्लाऊज घातला पाहिजे, एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊज घातला पाहिजे, पूर्ण भरलेला ब्लाऊज घातला पाहिजे, तेव्हा आपला लूक खूप छान दिसेल. आणि जेव्हा कधी तुम्ही साडी घालत असाल त्यावेळेस आपण जो कोणता ब्लाऊज त्याच्यामध्ये येतो किंवा मग आपण कॉन्ट्रास्टचे ब्लाऊज शिवून घेतो, तर त्यावेळी शिवून घेताना कधीही असा एकदम सैलसर ब्लाऊज शिवून घ्यायचा नाही. अंगाला फिट्ट बसेल असाच ब्लाऊज आपण शिवून घ्यायचा, ज्याच्याने आपली साडीचा ओव्हरऑल लूक किंवा ब्लाऊजचा लूक एकदम छान दिसेल. तर आता खूप साऱ्या ट्रेंडी ब्लाऊजच्या डिझाईन पण आलेल्या आहेत आणि जे स्लीव्ज असतात ना ते पण खूप साऱ्या ट्रेंडी व्हरायटीच्या पण आलेल्या आहेत, तर खूप छान दिसतो. तर अशा प्रकारच्या तुम्ही नवनवीन ब्लाऊज शिवून घेतले ना तर खूप छान दिसू शकतात. तर ब्लाऊज शिवताना काय करायचं, ब्लाऊज शिवताना ज्यावेळेस आपण आपले पफ म्हणजे हे शिवतो, हाताच्या ज्या स्लीव्ज शिवतो ना तर ते पफमध्ये शिवायचं किंवा मग पूर्ण अशी बॉर्डर इथपर्यंत येईल, कोपऱ्यापर्यंत येईल असं शिवायचे किंवा बोटनेकचे ब्लाऊज शिवायचे. तर भरपूर साऱ्या व्हरायटीचे ब्लाऊज आहेत, तर तसेही तुम्ही शिवू शकता किंवा शर्ट कॉलरचे असतात तेही शिवू शकता. आजकाल ते खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत, खूप छान दिसतात. आणि ब्लाऊज शिवताना काय करायचं, ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवून घेतो ना त्यावेळेस आपण ब्लाऊजला खूप सारे लेस लावतो आणि मी खूप साऱ्या बायकांना बघितलेलं आहे, खूप सारे लेस लावतात, भरगच्च लावतात, मणी लावतात किंवा मग खूप सारे डिझाईन करतात. पण ते कधी छान दिसतं, ज्यावेळेस एखादं लग्न कार्य असेल त्यावेळेस असे ब्लाऊज छान दिसतात. पण ज्यावेळेस तुम्ही डेली बेसिसवर अशा साड्या वापरता त्यावेळेस तुम्हाला यंग दिसायचं असतं, तुमचं एज कमी दिसावं यासाठी तुम्ही काय करायचं, लेस बिलकुल सुद्धा ब्लाऊजला लावायची नाही. ब्लाऊजला लेस वगैरे लावली तर तो ब्लाऊज एकदम भरगच्च दिसतो आणि अजिबात सुद्धा ते छान वाटत नाही, खूप विचित्र दिसतं. म्हणून मग आपण ब्लाऊज कधीही शिवताना तुम्हाला कोणती डिझाईन सांगायची ती सांगायचं, पण ब्लाऊजमध्ये लेस अजिबात लावायची नाही किंवा टिकल्या, सिक्वेन्स हे असले प्रकार करायचे नाहीत. कारण साडी आपली प्लेन असेल आणि आपण जर असं काही विचित्र त्याच्यावर काम केलं ना तर खूपच विचित्र लूक दिसतो आणि आपला ओव्हरऑल लूक जो आहे ना तो सगळा बिघडवून जातो. म्हणून मग आपण जेव्हा ब्लाऊज शिवेल ना त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज नक्की शिवून घ्या. कधी आपण साडी घेतो तर त्या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आलेला असतो आणि आपण त्या साडीमधला ब्लाऊज स्टिच करून घेतो. तर आता तर खूप साऱ्या साड्यांमध्ये ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतो आणि खूप छान पण दिसतो, खूप ट्रेंडी आहे. आणि आपण जर तसा ब्लाऊज शिवला ना तर आपला ओव्हरऑल लूक सुद्धा खूप सुंदर दिसू शकतो. यासाठी तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नक्की शिवून घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज तुम्ही मिक्स अँड मॅच करून सुद्धा घालू शकता. जर तुमच्या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आला नसेल तर तुम्ही वेगळा ब्लाऊज सुद्धा घेऊन तुम्ही स्टिच करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचं वय पण कमी दिसेल आणि तुम्ही यंग पण दिसाल. तर ही एक टिप्स खूप महत्त्वाची आहे. तर टिप नंबर 3री आहे ज्वेलरी. तर ज्वेलरीच्या बाबतीत बऱ्याच महिला खूप साऱ्या चुका करतात. तर एखादं लग्न असेल, ओकेजन असेल त्यावेळेस बऱ्याच महिला खूप सारी भरमसाठ ज्वेलरी वेअर करत असतात. तर तसं न करता तुम्ही जर एखादा छोटासा नेकलेस किंवा डायमंडचा नेकलेस वेअर केला, कानातलं एकदम छोटूसं घातलं किंवा मग स्टंटवाले कानातले जर तुम्ही घातले किंवा मग असे एकदम छोट्या साईजचे असतात किंवा मग असं पिनअप करण्याचे कानातले पण असतात. तर ते कानातले जर तुम्ही वापरले तर खरंच खूप तुमचा ओव्हरऑल लूक खूप छान दिसेल साडीवरती. तर तुम्ही अशी मोठी-मोठी ज्वेलरी वेअर न करता असं तुम्ही नक्कीच यूज करू शकता. आणि जर एखादा कार्यक्रम असेल ना, तर आपण काय करतो, की आपली ज्या प्रकारची साडी आहे ना, त्याच प्रकारचे आपण दागिने घालतो आणि भरमसाठ दागिने घालतो. जसं की आपल्या गळ्याबरोबर आपण चोकर वगैरे घालतो. त्याच्यानंतर पुन्हा एक छोटंसं मंगळसूत्र असतं किंवा मग एखादा नेकलेस असतो, एखादा हार असतो, त्याच्याखाली एखादा हार असतो, त्याच्याखाली एखादा हार असतो. असं भरपूर सारी ज्वेलरी आपण घालत असतो, जेणेकरून आपला लूक एकदम असं एज झाल्यासारखा दिसतो आणि ते विचित्र वाटतं. त्यासाठी तुम्ही असं न करता मिनिमाइज ज्वेलरी जर तुम्ही घातली, तर खरंच खूप तुमचं लूक ओव्हरऑल सुंदर दिसेल. यासाठी तुम्ही ही एक ट्रिक नक्की यूज करा. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखाद्या गळ्यामध्ये खूप मोठासा चोकर घातला असेल, तर तुम्ही कानातलं अव्हॉइड करा किंवा स्किप करून टाका. कानातलं नाही घातलं तरी सुद्धा चालेल. फक्त तुम्ही मोठासा चोकर घातला असेल तर खूप छान दिसेल आणि तुमचा लूक पण साडीवरती खरंच खूप छान दिसेल आणि तुम्ही यंग दिसताल. त्यासाठी तुम्ही ही एक टिप्स नक्की फॉलो करू शकता. आणि ज्यावेळेस आपण चोकर पण वेअर केलेला असतो आणि मोठे-मोठे कानातले पण वेअर केलेले असते, त्यावेळेस आपलं लूक खूप म्हणजे विचित्र दिसतो. तर तुम्ही असं न करता तुम्ही ज्यावेळेस मोठा चोकर घालत असाल, त्यावेळेस तुम्ही छोटंसं स्टंटवालं कानातलं वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल. स्किप करून टाका. खूप छान लूक दिसतो. ओव्हरऑल लूक आपला खरंच खूप सुंदर दिसतो. जर तुम्ही ड्रेस वेअर केलेला असेल ना, तर त्याच्यावरती तुम्ही मोठे-मोठे कानातले घातले ना तरी सुद्धा चालतं. त्यावेळेस तुम्ही जेव्हा तुम्ही गळ्यातला नेकलेस किंवा चोकर घालत असाल, त्यावेळेस ते स्किप करून टाका. जेणेकरून तुमचा लूक खूप यंग दिसेल आणि तुम्ही खूप छान दिसाल. ती आपण ज्वेलरी वेअर करतोय ती आपल्या साडीवरती डिपेंड करत असते. आपण कोणत्या प्रकारची साडी घालतोय त्याच्यावर सगळी ज्वेलरी अवलंबून असते. त्याच्यामुळे आपण ज्वेलरी निवडताना सुद्धा आपल्या साडीकडे बघूनच आपण ज्वेलरी निवडायची, जेणेकरून आपला लूक सुद्धा छान दिसेल. तर आता काठपदर साड्यांना गोल्डन जरी असते, तर गोल्डन जरी असल्यावरती आपण ऑक्सिडाइज जर ज्वेलरी त्याच्यावर वेअर केली तर ती कशी दिसेल? तर तसं न करता आपण जेव्हा आपली साडी काठपदर असेल आणि त्याची काठ जर अशी सोनेरी रंगाची किंवा गोल्डन कलरची असेल, तर आपण पण त्याच्यावरती गोल्डन ज्वेलरीज वेअर केली पाहिजे. आणि जेव्हा आपण खणाची साडी वेअर करतो त्यावेळेस त्या साड्यांच्या बॉर्डर ह्या
ऑक्सिडाइज ज्वेलरी सारख्या असतात किंवा मग कॉटनची साडी असेल तर त्याची ही बॉर्डर ऑक्सिडाइज ज्वेलरी असते, त्याच्यामुळे आपण ऑक्सिडाइज ज्वेलरीच त्याच्यावरती वेअर करायची. खूप छान दिसतो, एकदम ट्रेंडी लुक दिसतो आणि मराठमोळा लुक कसा असतो तशा प्रकारे आपला लुक दिसतो. त्याच्यामुळे ही एक टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. आणि जर आपण एखादी साडी स्टोनची किंवा डायमंडची आपण वेअर करत असू तर त्याच्यावरती आपण कुंदनचंच कानातलं आणि कुंदनचंच हार आपण वेअर केला पाहिजे किंवा डायमंडचेच हार वेअर केले पाहिजे. तेव्हा तो लुक खरंच खूप छान दिसतो आणि आपण यंग असलेलाच आपल्याला भास होतो. त्याच्यामुळे आपण ही एक टिप यंग दिसण्यासाठी नक्कीच फॉलो करू शकतो. तर खूप साऱ्या बायका डेली बेसिसवरती काय करतात, डेली बेसिसवरती ज्यावेळेस साड्या वेअर करत असतात त्यावेळेस त्या काय करतात की गळ्यातले जे मिनी मंगळसूत्र असतं ना ते खूप सारं ब्रॉड घालतात, खूप सारं मोठं घालतात. त्याच्यामुळे ते खूप विचित्र दिसतं. तर कधीही तुम्ही मंगळसूत्र वेअर करत असताना खूप छोट्या साईजचं किंवा खूप नाजूक असं असं जरी मंगळसूत्र असेल ना तरी खूप छान दिसतं. तर असे मंगळसूत्र तुम्ही नक्कीच वेअर करू शकता किंवा मग डायमंडचे जे असतात किंवा खड्यांचे जे असतात ते मंगळसूत्र तुम्ही नक्कीच वेअर करा. खूप छान दिसेल. आणि त्याचबरोबर तुम्ही कानातलं देखील अजिबात मोठं घालू नका. नाहीतर तुमचा ओव्हरऑल लुक खरंच खूप बेकार दिसेल. तर कानातलं सुद्धा तुम्ही एकदम छोट्या साईजमध्येच वापरू शकता. खूप छान दिसतो लुक. एकदम नॅचरल लुक कसा असतो तशा प्रकारे लुक दिसतो. आणि मोठाले कानातले अवॉइड करा. छोटे-छोटे कानातले खूप सारे मार्केटमध्ये आता अवेलेबल आहेत, जसे की स्टडचे कानातले, लॉकचे कानातले, छोटे-छोटे डायमंड्सचे कानातले, खूप साऱ्या व्हरायटीचे कानातले आलेले आहेत. तुम्ही खूप छान लुक दिसतो. तुम्ही जर असं ओव्हरऑल लुक केला ना डेली बेसिसवरती तर खूप छान दिसतो. तर ही एक टिप्स तुम्ही यंग दिसण्यासाठी नक्कीच फॉलो करू शकता. आता पुढची टिप्स जी आहे ती टिकली. तर आपण टिकली लावत असू तर आपला सगळा ओव्हरऑल लुक हा टिकलीवरच अवलंबून असतो. जर आपण टिकली लावत असू तर आपण खूप मोठ्या साईजची टिकली न लावता एकदम छोट्या नाजूकशा साईजचीच टिकली वापरायची, जेणेकरून आपला लुक खूप छान दिसेल आणि आपण यंग असलेल्याचा भास पण होईल आपल्याला. आणि भास म्हणण्यापेक्षा आपण यंग दिसतोय असं सुद्धा आपल्याला वाटतं. जर तुम्ही मोठी टिकली लावत असाल तर तुम्ही नक्कीच तुम्ही असं नोटीस करा की आपला चेहरा एकदम असा यंग यंग दिसण्यापेक्षा आपला चेहरा खूप मोठा दिसतो असं नक्कीच भासवेल. कारण तो दिसतो मोठा. मोठी टिकली लावली ना खूप जास्त मोठा चेहरा दिसतो. त्याच्यामुळे आपण एकदम नाजूकशी आणि छोटीशीच टिकली वापरली पाहिजे. तर अशा प्रकारची आपण टिकली नक्कीच वापरू शकतो, जेणेकरून आपला लुक यंग दिसेल आणि आपला लुक ओव्हरऑल जो लुक आहे ना तो खरंच खूप छान दिसेल. आणि जर आपल्याला मोठी टिकली लावायचीच असेल तर तशा प्रकारची आपण ज्वेलरी पण वेअर केली पाहिजे. तशा प्रकारची साडी पण वेअर केली पाहिजे. साडी पण एकदम अशी सॉफ्ट फॅब्रिकवाली किंवा मग जास्त अशी भरगच्च डिझाईनवाली न वापरता एकदम प्लेन साडी जर वापरली किंवा कॉटनच्या साड्या जर आपण घातल्या आणि मिनिमाइज ज्वेलरी जर त्याच्यावर वेअर केली तर टिकली आपण कितीही मोठी लावू तर ती खूपच सुंदर दिसणार. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच टिकली वापरू शकता आणि लावू शकता. आता पुढची जी टिप्स आहे ती हेअरस्टाईल. तर हेअरस्टाईलमुळे काय होतं की हेअरस्टाईलमुळे आपला लुक चांगलाही दिसू शकतो आणि वाईटही दिसू शकतो. वाईट म्हणजे खराब सुद्धा दिसू शकतो. आणि आपल्याला जास्त यंग दिसण्याचं काम सुद्धा हेअरस्टाईलच करू शकतं आणि जास्त एजवालं दिसण्याचं काम सुद्धा हेअरस्टाईलच करू शकतं. ते कसं ते मी आता तुम्हाला सांगते. तर मी बऱ्याच मुलींना किंवा बऱ्याच बायकांना बघितलेलं आहे की त्या हेअरस्टाईल करताना एकदम चापून-चोपून अशी हेअरस्टाईल करतात. खूप सारं तेल लावतात. तेल लावणं खूपच चांगलं आहे, पण ते लावताना सुद्धा असं लावायचं की एकदम म्हणजे थोड्या क्वांटिटीमध्ये ते ऑइल आपण आपल्या केसांना लावलं पाहिजे आणि तेही संध्याकाळी झोपायच्या वेळेलाच आपण तेल लावायचं. दुसऱ्या दिवशी ते तेल धुवून टाकायचं. तेव्हा कुठे आपले केस छान पण दिसतात आणि आपला ओव्हरऑल लुक छान पण दिसतो. पण जेव्हा आपण चापून-चोपून जेव्हा हेअरस्टाईल करतो, तर त्यावेळेस आपला चेहरा जो असतो ना, तो खूप सारा मोठा दिसतो आणि मोठा दिसल्यामुळे आपला ओव्हरऑल लुक खूप खराब दिसतो. आणि आपण काय करतो हेअरस्टाईल करताना खूप जास्त केस ओढून-ताणून बांधत असतो. तर ते ओढून-ताणून न बांधता आपण एकदम सैलसर अशी वेणी किंवा सैलसर असा एखादा क्लचर छोट्या साईजचा, आता मी जसा लावलाय तसा क्लचर जर लावला तर खूप छान दिसू शकतो आणि आपण यंग असल्यासारखं सुद्धा आपल्याला वाटतं. तर आता मी काय केलेलं आहे, मी डेली बेसिसवरती कधी-कधी साड्या वापरते ना, तर त्या साड्यांवरती मी कधीही तेल लावून वेणी वगैरे घालत नाही किंवा क्लचर लावत नाही. त्याने काय होतं, की माझा चेहरा असा एकदम मोठा दिसतो. त्याच्यामुळे मी कधीही केस असं ओढून-ताणून बांधत नाही, सैलसरच ठेवते. ज्याच्याने काय होतं, की यंग दिसायला पण मदत होते आणि आपला ओव्हरऑल लुकसुद्धा छान दिसतो. मी अशा प्रकारच्या हेअरस्टाईल केल्यामुळे काय झालं, की मला थोड्या का होईना प्रकारामध्ये मला यंग दिसण्यासाठी हे खूप उपयोगी पडलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय माझी हेअरस्टाईल एकदम सिंपल आहे, तरी सुद्धा ओव्हरऑल लुक माझा किती सुंदर दिसतोय. तर अशा प्रकारे तुम्ही ही एक टिप नक्की फॉलो करू शकता. तर आता पुढची जी टिप्स आहे ती बांगड्या. तर बांगड्या वेअर करताना आपण काय करतो आणि मी खूप साऱ्या महिलांना बघितलं आहे बांगड्या घालताना. त्या बांगड्या कशाप्रकारे घालतात, खूप साऱ्या प्रकारच्या बांगड्या मिक्स अँड मॅच करून घालतात. ते खूप खराब दिसतं, विचित्र दिसतं. जर आपण डेली बेसिसवरती साडी वेअर करत असू, ड्रेस वेअर करत असू, ड्रेसवर जास्तीत जास्त करून आपण बांगड्या वेअर नाही करत. जेव्हा कधी ओकेजन असेल, पार्टी असेल, लग्न असेल त्यावेळेसच आपण असे काही ज्या वस्तू असतात त्या आपण वापरतो. पण ज्यावेळेस आपण डेली बेसिसवरती साडी घालत असतो तर त्यावेळी आपण काय करायचं, जास्त भरगच्च बांगड्या न वापरता प्लेन बांगड्या जर वापरल्या ना तर खूप छान ओव्हरऑल लुक दिसतो. आणि जास्त भरगच्चवाल्या बांगड्या कधीच वापरायच्या नाहीत, जेणेकरून आपला लुक आहे ना एकदम असं विचित्र वाटेल. तर आणि बांगड्या काही-काही बायका काय करतात मिक्स अँड मॅच करून बांगड्या घालतात, पण त्या घालताना सुद्धा अशा घालायच्या की जास्त ओव्हरवेटवाल्या सुद्धा नाहीत वापरायच्या आणि जास्त डायमंड्स, जास्त असं जास्त डिझाईनवाल्या न वापरता एकदम प्लेन बांगड्या वापरल्या ना, तुम्ही वापरा खूप साऱ्या रंगाच्या वापरा, पण जास्त प्लेन
कलरच्या बांगड्या जर तुम्ही वापरल्या किंवा प्लेन बांगड्या वापरल्या ना, तर खरंच खूप छान लुक दिसू शकतो. आणि आपण ज्यावेळेस साडी घालतो ना, त्यावेळेस आपण काय करायचं, आपल्या साडीचा जो रंग असतो ना, त्या रंगाच्या प्लेन बांगड्या एका हातामध्ये घालायच्या आणि दुसऱ्या हातामध्ये वॉच घालायचं. जेणेकरून आपला लुक आहे ना खूप छान दिसेल आणि आपल्याला यंग दिसण्यासाठी मदत करेल. आणि मला अजून एक गोष्ट इथे सांगायची आहे, की जर आपण साडीमध्ये आपल्या ब्लाउजचा रंग जर वेगळा असेल, तर आपण ब्लाउजच्याच रंगाच्या बांगड्या घालायच्या आणि साडीच्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर ते खूप विचित्र वाटेल. कारण बांगड्यांचा कलर आणि साडीचा कलर हा सेम दिसणार आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचं, ब्लाउज कॉन्ट्रास्ट असेल तर ब्लाउजच्याच रंगाच्या बांगड्या आपण घालायच्या, जेणेकरून आपला लुक खूप छान दिसणार आहे. तर आता पुढची जी टिप्स आहे ती मेकअप. तर आता मेकअप काय काम करतं, जे आपल्या चेहऱ्यावरती फाईन लाईन आलेलं असतं, रिंकल्स आलेले असतात, पिगमेंटेशन असतं, डार्क स्पॉट असतात, ॲक्ने असतात, तर हे सगळं झाकण्याचं काम करत असतं. आणि मेकअपमुळे काय होतं, आपला ओव्हरऑल लुक आहे ना खरंच खूप छान दिसतं. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या टिप्समध्ये ही एक टिप्स नक्कीच ॲड करू शकतो. मेकअप मेकअप केला तर आपला सगळा ओव्हरऑल लुक जो आहे ना, तो खूप छान दिसतो. आणि मेकअप करायचं म्हणजे काय, तर मेकअप करताना डेली बेसिसवरती मिनिमाइजच मेकअप करायचा. जास्त भडक-तडक मेकअप अजिबात सुद्धा करायचा नाही. ते अजिबात चांगलं वाटणार नाही. त्या मुलींना बघितलेलं आहे, की त्या आय शॅडो खूप जास्त प्रमाणामध्ये लावतात आणि ते खूप विचित्र दिसतं. जर तुम्ही डेली बेसिसवरती साडी वेअर करत असाल, तर जर तुम्हाला आय शॅडो जर लावायची असतील, तर एकदम लाईट लावा आणि लिपस्टिक पण लाईट लावा. म्हणजे जेणेकरून न्यूड कलरची लिपस्टिक जी असते ना, ती तुम्ही डेली वेअरला नक्कीच वापरू शकता. तर खूप छान दिसतो तो ओव्हरऑल लुकच खूप छान दिसतो. जास्त हेवीवाली लिपस्टिक अजिबात वापरायची नाही डेली वेअरसाठी. आपले ओठ पण खराब होतात आणि आपला लूक पण आहे ना, यंग अजिबात सुद्धा वाटत नाही. त्याच्यामुळे ही एक टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, तुम्हाला जर असे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.